लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा आणि पार्थने घरामध्ये आणलेला वडाची पूजा काव्य व नंदिनी करतात आणि दोघेही अतिशय आनंदित होतात व दोऱ्याने गाठी मारतात. आणि त्यावेळेस आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते, नंदिनी आणि काव्या तुम्हाला काय गाठी बांधायचे आहेत ते बांधा. आता बघा तुमच्या जीवनातले कुठले कुठले दोरे तुटतात ते. त्यानंतर आपण पाहतो सर्वांच्या समोर वसुंधरा बोलते, तुम्हाला तुमच्या नंदिनी सुनबाईवर खूप विश्वास आहे ना. ती खूप आदर्श सुनबाई आहे. ती कधीही खोटे बोलत नाही, कोणाचीही फसवणूक करत नाही. आणि तेव्हा सर्वजण हे ओळखून वसुंधराकडे पाहू लागतात. तेव्हा त्याच वेळेस रम्या ही त्या ठिकाणी नंदिनीचे खोटे पोट घेऊन त्याने बोलते, तुमच्या आता या आदर्श सोनबाईला विचारा हे खोटे पोट कोणाचे आहे. आणि तेव्हा सर्वजण हे अवाक होऊन रम्याकडे पाहू लागतात. तर नंदिनी ही अतिशय घाबरते आणि आपण पाहतो माननी व बाबाला तर खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही आई होणार नाही हे सत्य घरामध्ये समजल्यानंतर बाबा व माननी काय निर्णय घेणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.